नमस्कार, मी सुवर्णा. कबरीचा वाद या विशेष कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. याकूबच्या कबरीच्या सुशोभीकरणावरून नवा खल सुरू झालेला आहे. त्याचे सगळे पैलू या विशेष कार्यक्रमात आपण जाणून घेऊयात. याकूब मेमनच्या कबरीच्या वादाला नवं वळण लागण्याची शक्यता आहे. गँगस्टर टायगर मेमननं धमकावल्याचा दावा जामा मशिदीच्या माजी विश्वस्ताने केलाय. कबरीच्या सुशोभीकरणाच्या कामात अडथळा आणू नये म्हणून आपल्याला धमकावल्याचा आरोप करण्यात येतोय. सुरुवातीला याविषयीचा स्पेशल रिपोर्ट. याकूब कबर प्रकरणात अंडरवर्ल्डची एंट्री. कबरीच्या सुशोभीकरणासाठी टायगरची धमकी. मशिदीच्या माजी विश्वस्तांचा धक्कादायक दावा. मुंबईतील साखळी बॉम्बस्फोट प्रकरणी फाशी देण्यात आलेल्या याकूब मेमनच्या कबरीवरून डी कंपनीनं धमकावल्याचा आरोप करण्यात आलाय. जामा मशीदचे माजी विश्वस्त जलील नवरंगे यांनी हा धक्कादायक दावा केलाय. याकूबच्या कबरीचं सुशोभीकरण करण्यासाठी अडकाठी आणू नये यासाठी टायगर मेमननं आपल्याला धमकावल्याचा दावा जलील नवरंगेने केलाय. 2 वर्षांपूर्वी नवरंगे यांनी पोलिसात एक तक्रार दाखल केली होती. जो याकूब मेमन की जो खबर है वो मुझसे जो है वो डिमांड कर रहे हैं कि ये चीज़ों को मुझको आप दीजिए. तो मैं जैसे डिमांड कर रहे थे, मैंने उस चीज़ को और मेरे साथ के ट्रस्टी से उन्होंने उसको डिनाई किया. तो डिनाई करने के बाद में फिर मेरे को धमकियाँ देने लगे. तो धमकी देने के बाद में मैंने उनको अप्रोच करके जो है कंप्लेन वगैरह लॉन्च की. कंप्लेन के ऊपर कुछ फॉलोअप नहीं हुआ. याकूब मेमनच्या कुटुंबानं कबरीच्या सुशोभीकरणासाठी जामा मशिदीच्या विश्वस्तांकडे तगादा लावला होता. मात्र आपण त्याला विरोध केला आणि त्यातूनच याकूबचा चुलत भाऊ रौफ मेमननं आपल्या विरोधात खोटा गुन्हा दाखल केल्याचा आरोप जलील नवरंगेने केलाय. पुलिस स्टेशन के अंदर अल्टीमेट में गया, जिसमें ट्रस्ट ने उनका साथ दिया और ट्रस्ट ने उनका साथ देने के बाद में जो है वो जो है मेरे ऊपर FIR लॉन्च हुई. अब ट्रस्ट का इंटेंशन था कि रऊफ मेमन का साथ देने के लिए कि ट्रस्ट को जो है बाकी के दूसरे जो है काम जो है वो करने के वास्ते मिले. टायगर मेमन हा मुंबई साखळी बॉम्बस्फोटातला प्रमुख आरोपींपैकी एक आहे. बॉम्बस्फोटाचा कट डॉन दाऊदनं आखला तर टायगरनं तो तडीस नेला. बॉम्बस्फोटानंतर तो आपल्या कुटुंबासह पाकिस्तानात पसार झाला. त्याच टायगरनं याकूबच्या कबरीच्या सुशोभीकरणासाठी धमकवल्याचा आरोप करण्यात आलाय. त्यामुळे कबरीच्या वादाला नवं वळण लागण्याची शक्यता वर्तवली जाते. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. याकूबच्या कबरीचा वाद आता राजकीय आखाड्यात सुद्धा पोहोचलाय. याच मुद्द्यावरून भाजपकडून शिवसेनेला टार्गेट करण्यात आलं तर शिवसेनेकडूनही जोरदार पलटवार करण्यात आला. याकूबच्या कबरीवरून पेटलं राजकारण. शिवसेना आणि भाजपमध्ये कलगीतुरा. रौफ मेमनच्या फोटोमुळे वादाची चिंधी. मुंबई बॉम्बस्फोटातील गुन्हेगार याकूब मेमनच्या कबरीवरून आता शिवसेना आणि भाजपात वादाचा नवा अंक सुरू झालाय. त्याला कारणीभूत ठरलाय हा जुना व्हिडिओ. शिवसेनेच्या माजी महापौर किशोरी पेडणेकरांच्या उपस्थितीत आयोजित एका बैठकीत याकूबचा चुलत भाऊ रौफ मेमननं हजेरी लावल्याचं पाहायला मिळतंय. त्यावरून भाजपनं शिवसेनेवर निशाणा साधलाय. ज्या रजा अकॅडमीने आमच्या महाराष्ट्रामध्ये राजरोज पद्धतीने दंगली घडवल्या आहे, त्या सगळ्या लोकांबरोबर आणि त्यांचे पक्षप्रमुखच मांडीला मांडी लावून बसत असतील तर किशोरी पेडणेकरांनी केले तर आश्चर्य करण्याचे सारखं वाटव नाही. जसा नेता तसा कार्यकर्ता, जसे उद्धव ठाकरे तसे किशोरी पेडणेकर, त्याच्यामध्ये आश्चर्य करण्याची काय गोष्ट आहे. मुंबईच्या मरीन लाईन्स परिसरात बडा कब्रस्तान असून तिथं याकूब मेमनची कबर आहे. या कबरीचं सुशोभीकरण करण्यात आलं असून त्याभोवती खास विद्युत रोषणाई करण्यात आली होती. ही बाब उघड झाल्यानंतर महापालिकेनं विद्युत दिवे हटवले. तर इकडे भाजपनं उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका केली. ठाकरे सरकारच्या काळात या कबरीचं सुशोभीकरण करण्यात आल्याचा आरोप भाजपकडून करण्यात आला होता. तो वाद शमतो न शमतो तोच हा व्हिडिओ समोर आल्यामुळे नव्या वादाला तोंड फुटलंय. त्या व्हायरल व्हिडिओवरून शिवसेनेनंही भाजपवर पलटवार केलाय. ते जे कोण रौफ
मेमन आहेत ते काय मला एकट्याला भेटलेले नाहीयेत. तिथे 50-60 लोक उपस्थित आहेत. हे खोटे आरोप आहेत. जर माजी मुख्यमंत्री आणि आताचे उपमुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत अकेला एकटे ते त्यांना गुच्छ देत आहेत, त्यांना भेटतायत, त्याची उत्तरं मग कोणी द्यायची? याकूबच्या कबरीवरून शिवसेना आणि भाजपकडून एकमेकांवर आरोप प्रत्यारोप केले जात आहेत. पण कबरीच्या सुशोभीकरणाला जबाबदार कोण या प्रश्नाचं उत्तर अद्यापही अनुत्तरितच आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. राज्यात आगामी निवडणुकीच्या तोंडावर नव्या हिंदू हृदय सम्राटाचा उदय झाला आहे. भाजप आमदार नितेश राणेंनी श्रीरामपूरच्या आक्रोश मोर्चात देवेंद्र फडणवीस यांना हिंदू हृदय सम्राटाची उपमा दिली. नितेश राणेंनी उपमा दिल्यानंतर शिवसेनेने त्यांची खिल्ली उडवली. नितेश राणे कधी कोणता शोध लावतील हे सांगता येत नाही असा टोला किशोरी पेडणेकरांनी लगावला. हिंदुस्तान एकमेव हिंदू हृदय सम्राट सरसेनापती महानेता माननीय शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांचा. राज्यात नवीन हिंदू हृदय सम्राट. फडणवीस यांना हिंदू हृदय सम्राटची उपाधी. नितेश राणेंकडून हिंदू हृदय सम्राट उल्लेख. हिंदू हृदय सम्राट उपमुख्यमंत्री म्हणून आमचे देवेंद्र फडणवीस साहेब आहेत. बाळासाहेब ठाकरेंनंतर नवा हिंदू हृदय सम्राट. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या खांद्यावर आता नवी जबाबदारी पडली आहे. देवेंद्र फडणवीस यांचा नितेश राणेंनी हिंदू हृदय सम्राट असा उल्लेख केला. राज्यात आणि देशात शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे हिंदू हृदय सम्राट म्हणून परिचित होते. मराठी माणूस केंद्रस्थानी ठेवून बाळासाहेब ठाकरेंनी राजकारण केलं. यामध्ये त्यांना यशही आलं. 90च्या दशकात हिंदुत्वाचा अंगीकार करत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे हिंदू हृदय सम्राट झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही त्यांच्या आक्रमक हिंदुत्वामुळे हिंदू हृदय सम्राट ही उपाधी देण्यात आली. तर राज ठाकरेंनी मनसे अध्यक्ष ते हिंदू जननायक असा प्रवास करताना अंगावर भगवी शाल घेतली. या 3 नेत्यांसोबत आता देवेंद्र फडणवीसही हिंदू हृदय सम्राट झाले. आज महाराष्ट्रामध्ये हिंदुत्ववादी सरकार आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कडवट हिंदुत्ववादी एकनाथ शिंदे साहेब आहेत आणि हिंदू हृदय सम्राट उपमुख्यमंत्री म्हणून आमचे देवेंद्र फडणवीस साहेब आहेत. हे अधिकाऱ्यांनी लक्षात ठेवावं. म्हणून कुठलाही अधिकारी कोणीही कुठलाही आमच्या हिंदू मुलावर अगर वाकड्या नजरेने बघेल तर ते त्याचे डोळे जागेवर राहणार नाहीत. हा इशारा तुम्ही या निमित्ताने समजून ठेवा. श्रीरामपूरमध्ये लव जिहाद आणि आदिवासी तरुणाचं अपहरण झाल्याच्या निषेधार्थ जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला. त्यावेळी नितेश राणेंनी आक्रमक हिंदुत्वाचा नारा दिला. तर दुसरीकडे शिवसेनेनं नितेश राणेंना अधिक महत्व न देता एक प्रकारे त्यांचा उपहास केला. भारतीय जनता पार्टीने काही हास्य कलाकार तयार केले. मग ते राणा असतील, राणे असतील की ही काही मंडळी ही न्यूसेन्स आहे. म्हणजे उचलली जीप की लावली टाळ्याला. आणि कुठूनही उद्धवजी ठाकरे, आदित्यजी ठाकरे यांना एक पंचिंग बॅग आता ते झालेले आहेत. म्हणजे उठसूट यांच्याबद्दल बोलायचं आणि स्वतःचा हसं करून घ्यायचं, ही असली मंडळी आहे. राज्यात लवकरच पालिका निवडणुका होणार आहेत. त्या पाठोपाठ झेडपीच्या निवडणुका आहेत. तर 1.25 वर्षांनंतर लोकसभा निवडणुकीचे पडघम सुरू होतील. या पार्श्वभूमीवर नितेश राणेंनी नवे हिंदू हृदय सम्राट मैदानात उतरवले आहेत. आता त्यांना मतदार कसा प्रतिसाद देतात हे लवकरच स्पष्ट होईल. श्रीरामपूरहून हरीश दिमोटे आणि मुंबईहून प्रशांत बागसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. खासदार संजय राऊतांचे भाऊ सुनील राऊत दिल्लीत दाखल झाले. त्यांच्या या दिल्ली वारीवरून अनेक चर्चाही सुरू झाल्या. मात्र आपण संजय राऊतांच्या दिल्लीतल्या घराची परिस्थिती बघण्याकरता दिल्लीत आलोत अशी प्रतिक्रिया सुनील राऊतांनी दिली. संजय राऊतांसाठी भावाची धावाधाव.
सुनील राऊतांची दिल्ली वारी. सुनील राऊत दिल्लीला कुणाला भेटणार? शिवसेना खासदार सध्या आर्थर रोड जेलमध्ये आहे. पत्राचाळ प्रकरणात संजय राऊतांची न्यायालयीन कोठडी सुरू आहे. संजय राऊत नजीकच्या काळात जेल बाहेर येण्याची शक्यता मावळल्यानं आता त्यांचे भाऊ आमदार सुनील राऊत यांनी धावाधाव सुरू केली आहे. आमदार सुनील राऊत दिल्लीत आले. ते दिल्लीत कुणाला भेटणार आहेत हे अजून गुलदस्त्यात आहे. सुनील राऊत यांना याबाबत विचारलं असता त्यांनी काय सांगितलं तुम्हीच ऐका. दिल्लीला राऊत साहेबांचं घर आहे आणि 1.5-2 महिने इथे कोण न आल्यामुळे थोडंसं मी म्हणलं आपण जाऊया, भेटूया. आपले जे ते सर्व काम करतात आपले सर्व PI साहेबांचे थोडीशी साफसफाई असते, क्लीननेस असतं, केली की नाही चेक करावं. नाही तर कसं असतं की 2 महिने कोण आला नाही तर ती अवस्था खराब होऊन जाते. म्हणून फक्त मी चेक करायला इथे आलो. दिल्लीत येण्यापूर्वी उद्धव ठाकरेंनी भेटायला बोलावल्याचंही सुनील राऊत यांनी स्वतःहूनच सांगितलं. मातोश्रीला मी गेलो होतो. आता उद्धव साहेब माझे कुटुंब प्रमुख आहेत सध्या, त्यामुळे त्यांना मी रोज भेटत असतो आणि ते रोज मला फोन करत असतात की बाबा संजय राऊत आता चुकीच्या कारणास्तव ज्यांना अटक केलेली आहे त्यामुळे आज ते आमचे कुटुंब प्रमुख आहेत आणि त्यामुळे त्यांची जबाबदारी आहे ती की रोज मला फोन करणं, माझ्या घरी फोन करणं, माझ्या घरच्यांची काळजी घेण्याचं काम त्यांचं ते करत असतात आणि त्यामुळे त्यांना मी भेटणे स्वाभाविक आहे. संजय राऊतांच्या घराच्या देखभालीचं कारण जरी सुनील राऊत सांगत असले तरी ते पटण्यासारखं नाही. सुनील राऊतांच्या या दिल्ली दौऱ्यातून काही निष्पन्न होईल का हे पाहावं लागणार आहे. प्रशांत लीला रामदास सह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत, नवी दिल्ली. राज्यात सत्तांतर झाल्यानंतर शिंदे गट आणि भाजप गटाकडून उद्धव ठाकरे यांना सातत्याने टार्गेट केले जात आहे. भाजपच्या या टीकेच्या भडीमारामुळे ठाकरे पितापुत्रही बॅकफुटवर गेल्यासारखे वाटतात. सत्ताधाऱ्यांच्या रडारवर ठाकरे पितापुत्र. ठाकरेंची पंचिंग बॅग केल्याचा आरोप. ठाकरेंवर नाहक आरोप करत असल्याचा सेनेचा दावा. दिवसा काय चालायचं, रात्री काय चालायचं, रात्रीच्या अंधारात काय चालायचं. महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात वाईट प्रतिमा तुम्ही निर्माण केली आहे. खऱ्या अर्थाने महाराष्ट्राची माफी उद्धव ठाकरेंनी मागितली पाहिजे. महापौर तुमचा, मुख्यमंत्री तुम्ही, आणि दाऊदच्या माणसांच्या कबरींचं सौंदर्यीकरण चालू आहे. सत्ता गेल्यामुळे जी निराशा त्यांना आलेली आहे त्या निराशेतनं ते बोलतायत. त्यामुळे अशा निराश लोकांवर फार कमेंट द्यायची नाही. महाविकास आघाडीचं सरकार सत्तेतून पायउतार झाल्यापासून उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंवर टीकेचा भडीमार सुरू आहे. सुरुवातीला शिंदे गटाकडून टीका केली जात नव्हती, पण आता शिंदे गटाचे नेतेही उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंवर टीकेची संधी सोडत नाही. ठाकरे पिता पुत्रांची सत्ताधाऱ्यांनी पंचिंग बॅग केल्याचं शिवसेनेचे नेते आता सांगू लागले. काही मंडळी ही न्यूसेन्स आहे, म्हणजे उचलली जीप की लावली टाळ्याला. आणि कुठूनही उद्धवजी ठाकरे, आदित्यजी ठाकरे यांना एक पंचिंग बॅग आता ते झालेले आहेत. म्हणजे उठसूट यांच्याबद्दल बोलायचं आणि स्वतःचा हसं करून घ्यायचं, ही असली मंडळी आहे. आणि ह्यांचे बोलवते धनी कोण आहेत हे देखील आता लोकांना समजलं. उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे सत्ताधाऱ्यांच्या टीकेच्या मार्याला आपापल्या परीनं उत्तर देण्याचा प्रयत्न करतायत, पण त्यांचा हा प्रयत्न तोकडा पडताना दिसतोय. पडझडीतून पक्ष वाचवण्याची पितापुत्रांची धडपड सुरू असताना त्यांना शाब्दिक हल्ला करून ठाकरेंना घायाळ करण्याचा हा माइंड गेम यशस्वी होणार का? ठाकरे सत्ताधाऱ्यांच्या टीकेला जशास तसं उत्तर देणार का हे पाहावं लागणार आहे. प्रशांत बागसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत, मुंबई. शिंदे गटाच्या आमदार लता सोनवणे राजकीय संकटात सापडल्यात. सुप्रीम कोर्टानं जात वैधता प्रकरणी याचिका फेटाळल्यानं सोनवणेंची आमदारकी धोक्यात आली आहे. त्यामुळे सुप्रीम कोर्टात पुन्हा याचिका केली जाणार आहे. तर प्रशासकीय प्रक्रियेकरता याचिका दाखल करणार असल्याचं माजी आमदार जगदीश वळवी यांनी सांगितलं. राज्यात सत्तेत असलेल्या शिंदे गटाला दणका बसलाय. शिंदे गटाच्या आमदार लता सोनवणे यांच्या अडचणी वाढल्यात. आमदार सोनवणे यांच्या जात वैधता प्रमाणपत्राबाबत हायकोर्टानं दिलेला निकाल सुप्रीम कोर्टानं कायम ठेवलाय.
सोनवणे जळगाव जिल्ह्यातल्या चोपडा मतदारसंघाच्या आमदार आहेत। लता सोनवणे यांनी 2019ला शिवसेनेकडनं निवडणूक लढवत राष्ट्रवादीचे उमेदवार जगदीश वळवी यांचा पराभव केला होता। या निवडणुकीनंतर वळवी यांनी त्यांच्या विरोधात अर्ज दाखल केला होता। त्यामुळे नंदुरबार जात पडताळणी समितीनं लता सोनवणे यांचं टोकरे कोळे जातीचं प्रमाणपत्र रद्द करण्याचा निर्णय दिला होता। मात्र त्यांना सुप्रीम कोर्टातही दिलासा मिळाला नाही। आमचे जे कॉन्ट्राडिक्शन आहे ह्या कॉन्ट्राडिक्शनवर पुन्हा मला ते रिओपन करायचं ते कायद्याच्या अपेक्षित असतं, ते नसताना त्यामध्ये घेतलं गेलेलं आहे। त्याच्यावरती आम्ही ते रिओपन करणार आहोत। आमच्या वकिलांशी काल चर्चा झाली आणि त्यांनी सांगितलं की आपण पुन्हा हे रिओपनसाठी टाकणार। आमदार लता सोनवणेंना अपात्र करण्यासंदर्भातली प्रक्रिया वेगानं व्हावी यासाठी कोर्टात जाणार असल्याचं राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार जगदीश वळवी यांनी म्हटलंय। आदिवासी समाजासाठीच्या राखीव जागेसाठी दिलेल्या लढ्याला न्याय मिळाल्याचंही वळवी म्हणाले। कोर्टाने न्याय दिला आहे, आता पुढची जी स्टेप आहे ती सुद्धा आदरणीय कोर्टाकडे मी प्रार्थना करणार, विनंती करणार की पुढची जी आहे ती स्टेप सुद्धा कोर्टाने कायदेशीर प्रक्रिया लवकर करावी आणि संबंधित यंत्रणेला प्रक्रिया लवकर पूर्ण करण्याचे आदेश द्यावे। कोर्टाच्या या निकालानंतर आमदार लता सोनवणे यांची आमदारकी धोक्यात आल्याचा फटका शिंदे गटालाही बसणार आहे। नितीन नांदुरकर, न्यूज 18 लोकमत, जळगाव। भाजप आमदार नितेश राणेंनी आक्रमक भूमिका घेतली आहे। लव जिहाद, धर्मांतर आणि आदिवासी तरुणींचं अपहरण अशा मुद्द्यांच्या निषेधार्थ श्रीरामपूरमध्ये मोर्चा काढण्यात आला। हिंदू मुलांकडे वाकड्या नजरेनं बघाल तर याद राखा असा जळजळीत इशारा नितेश राणेंनी दिला। श्रीरामपूरमध्ये आमदार नितेश राणेंच्या नेतृत्वात काढण्यात आलेल्या जनआक्रोश मोर्चात नागरिक मोठ्या संख्येनं सहभागी झाले। लव जिहाद, धर्मांतर आणि आदिवासी तरुणींचं अपहरण या मुद्द्यांच्या निषेधार्थ अप्पर पोलीस अधीक्षक कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला। मोर्चात दीपक बर्डेंचा मुद्दा सुद्धा उपस्थित करण्यात आला। दीपक बर्डे या तरुणानं 2 महिन्यांपूर्वी मुस्लिम तरुणीशी विवाह केला, मात्र त्याचं अपहरण करून घातपात केल्याचा संशय व्यक्त केला जातोय। 15 दिवस उलटूनही त्याचा तपास लागलेला नाही, त्यामुळे नितेश राणेंनी आक्रमक भूमिका घेतली आहे। शांत पद्धतीने मोर्चा काढतोय म्हणजे काय आम्ही संड नाही आहोत। एक लक्षात ठेवा, आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे आहोत। आम्हाला शिकवलंय अंगावर आले तर शिंगावर घ्या, म्हणून एक प्रत्येकाला सांगून ठेवतो, यापुढे कुठल्याही माझ्या हिंदू मुलावर वाकडे नजरेने पाहिलं तर तू परत सुखरूप घरी जाणार नाही, एवढं तू एक लक्षात ठेवून डोळे बघायचे। श्रीरामपूर शहर आणि परिसरात लव जिहादचा मुद्दा प्रचंड प्रमाणात गाजतोय। सुमारे 15 मुलींचं धर्मांतर करून नंतर त्यांना वाम मार्गाला लावण्यात आल्याची प्रकरणं उघड झाली आहेत। त्यातच दीपक बर्डेचा ठाव ठिकाणा लागत नसल्यानं स्थानिक नागरिकांच्या संतापाचा उद्रेक झालाय। त्यामुळे नागरिकांनी नितेश राणेंच्या नेतृत्वात मोर्चात सहभागी होऊन त्यांचा रोष दाखवून दिलाय। आता महाराष्ट्रात हिंदुत्ववादी सरकार आहे, त्यामुळे असे प्रकार खपवून घेतले जाणार नाहीत असा सूचक इशारा नितेश राणेंनी दिलाय। हिंदू धर्माला कोणीही वाकड्या नजरेने पाहू नका। आमच्या माता भगिनी जेव्हा रस्त्यावर चालतात, जे कोण या धर्मांतर विरोधी अगर आवाज उचलत असेल तर त्यांना मॉब किंवा लोक गोळा होऊन त्यांना धमकवण्याचं काम केलं जातं। या गोष्टी खपवून घेणार नाही। श्रीरामपूरसह अनेक शहरात लव जिहादचा मुद्दा तापलाय। सामाजिक सौहार्दाच्या दृष्टीनं हा मुद्दा अत्यंत संवेदनशील आहे, त्यामुळे पोलिसांनी कसून तपास करून सूत्रधारांना गजाड करण्याची गरज आहे। हरीश दिमोटे, न्यूज 18 लोकमत, श्रीरामपूर। भाजपनं मिशन बारामती सुरू केल्यानंतर भाजपचे नेते दररोज बारामती जिंकण्याचा निर्धार करताना दिसतायत। असाच प्रयत्न राज्याचे कामगार मंत्री सुरेश खाडेंनीही केला, पण हे करतानाच त्यांना मोदींसंदर्भातही एक मोठं विधान केलं। भाजपचं बारामती मिशन विषयी कसं राजकारण रंगतंय जाणून घेऊयात।
मतदारसंघ मला आणि माझ्या बहिणीला मिळतोय का बघतो. आता आम्ही हारणार म्हणलो तिथं राहून कसं चालेल. नव्याचे 9 दिवस आहे. ज्या माणसाला स्वतःलाच पक्ष आमदारकीची उमेदवारी देत नाही. चंद्रशेखर बावनकुळेंच्या बारामती दौऱ्यातून भाजपनं मिशन बारामतीला सुरुवात केली आहे. बारामती जिंकण्याचं उद्दिष्ट ठेवत आता भाजपनं हालचालीही सुरू केल्याचं पाहायला मिळत आहे. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांकडून या संदर्भात वारंवार विधानं करत भाजपचं मिशन बारामती फेल करण्याचा प्रयत्न होतोय. त्यांनाच विचारतो किंवा इथं कुठला मतदारसंघ असा शिल्लक ठेवणार आहे का की तिथं तुम्ही कुणाला हरू शकणार नाही. तिथं आम्ही जातो का. या नुसत्या गप्पा मारायचं काम असतं. नव्याचे 9 दिवस आहेत. आत्ताच त्यांना जबाबदारी दिली. ज्या माणसाला स्वतःलाच पक्ष आमदारकीची उमेदवारी देत नाही, त्यांच्या पत्नीला आमदारकीची उमेदवारी दिलेली ती पण फॉर्म भरताना काढून घेतली जाते. ही यांची पक्षातली विश्वासार्हता. त्यांनी येऊन काय गप्पा माराव्यात माझ्या इथं. हा प्रयत्न आजचा नाही आहे. भाजपचं हे प्रचारित तंत्र आहे आणि बारामतीत पवार साहेबांचा एखाद्या वेळी सूर्य पश्चिमेला उभे शरद पवार साहेबांना बारामती कधी सोडणार नाही. राष्ट्रवादी काँग्रेसकडून भाजपच्या मिशनची खिल्ली उडवली जात असतानाच राज्याचे कामगार मंत्री सुरेश खाडे यांनी बारामती जिंकणारच म्हणत प्रत्युत्तर दिलंय. इतकंच नव्हे तर त्यांनी मोदींसंदर्भातही मोठं विधान केलं. काय लक्षात ठेवायला पाहिजे आपण की अटलजी पण पडले, अडवाणी पडले, इंदिरा गांधी पडल्या होत्या. हा जनतेचा कौल असतो. त्यामुळं बोलून काय होतं असं नाही आहे. जनतेचा कौल असतो तो सगळ्यांनाच मान्य करावा लागतो. त्यामुळं असं कोणी समजू नये की काय होणार आहे आणि काय होणार नाही आहे. हे निश्चित आहे की जी जनता न्याय देते त्याला सामोर गेलं पाहिजे. मोदीबाबत नाही करू शकत, नाही करू शकत. कारण तो देशाचा आत्मा आहे. सगळ्यांच्या जनतेचा आत्मा आहे तो. आणि ते जग मानतं त्यांना. आणि त्यांचं पडण्याचं हे कधीच असं होऊ शकत नाही, कधी होऊ शकत नाही. कारण माझा एक छोट्या कार्यकर्त्याचा अनुभव म्हटलं तर ते होऊ शकत नाही. कारण त्यांना जनता ही सगळ्याच्या हृदय बसलेली व्यक्ती आहे. आवश्यक आहे. एकंदरीतच पवारांचा बालेकिल्ला असलेली बारामती जिंकण्यासाठी भाजपनं कंबर कसली आहे. त्यामुळेच राष्ट्रवादी काँग्रेसकडून भाजपवर निशाणा साधला जातोय. खरं तर लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांना बराच वेळ आहे. पण यावरून आत्तापासूनच चढाओढ सुरू झाल्याचं पाहायला मिळतंय. पंढरपूरहून वीरेंद्र उत्पातसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. महत्त्वाच्या राजकीय घडामोडींवरचे स्पेशल रिपोर्ट्स आपण पाहत होतो. कार्यक्रमात इथेच थांबतोय. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.